सायबरला काल एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये फिर्यादी जे आहे ते कोपरखैरण्यामध्ये राहणारे आहे आणि ते ऑनलाईन गेमिंग साईटवर त्यांनी ऑनलाईन गेमिंग साईटमध्ये त्यांनी 3 पत्ते आणि ऑनलाईन कसिनो वगैरे अशा गेम्ससाठी अशा गेम्ससाठी खेळत होते. त्या गेम खेळता खेळता त्यांना पहिले सुरुवातीला काही खेळले, जिंकले, नंतर परत अमाऊंट हारले, जिंकले, म्हणजे अशा पद्धतीने चालू होतं. त्यांनी पुढं बरीच अमाऊंट, मोठ्या प्रमाणावर अमाऊंट जिंकली. ती जिंकलेली अमाऊंट काढण्यासाठी त्यांनी ज्यावेळेस काढण्याचा प्रयत्न केला त्या सुरुवातीला पैसे काही निघाले आणि त्यानंतर ते अकाउंट पूर्ण ब्लॉक झाले आणि मग नंतर त्यांनी त्यांचे कस्टमर केअरला वगैरे कॉल केला तर त्यावेळेस त्यांना काही रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यावरनं त्यांची फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यावरून आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये फिर्यादीचे एकूण 2,74,00,000च्या आसपास फसवणूक झाली आणि ते साधारणतः डिसेंबर 2022 पासून आत्ता एप्रिल 2025 पर्यंत गेमिंगमध्ये पैसे टाकत होते. अच्छा, यांचा बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय आहे. त्यामधनं जो त्यांना पैसे मिळत होते ते त्यांनी यात इन्व्हेस्ट केले. तसेच या जुगार खेळण्याच्या या गेमच्या नादात त्यांनी गावची जमीनही विकून पैसे आणल्याचे फिर्यादी यांनी सांगितलेले आहे. यामध्ये ती गेमिंग साईट आहे त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे व त्यांच्याशी जे कॉन्टॅक्ट नंबरवरनं कॉन्टॅक्ट होत होते त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये आपण गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपण जे नंबर्स आहे त्याची माहिती मागवली असता ते भारताच्या बाहेरचे नंबर असल्याचे दिसून येत आहे त्यांचे. आणि याबाबत ही साईटही प्ले स्टोअरवर नाही आहे, ही बाहेरच्या देशातून चालवली जाते असं दिसून येत आहे.